नामवाचे श्रवण नामवाचे श्रवण नामवाचे श्रवण नामवाचे श्रवण नामवाचे श्रवण
हॅलो नाम वाचे श्रवण कीर्ते नाम वाचे श्रवण
नामवाचे श्रवण कीर्ते पावले चित्ते समान काळ सार्थक केला तिने धरिला मनी विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निरंभ सर्वथा काळ सार्थक केला धरिला मनी विठ्ठल निळामणी स्वरूप सिद्धी निळामणी स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिच्या नामी काळ सार्थक केला धरिला मनी विठ्ठल योन्त प्रविश्य वाचनमिमं संस्थां संजीवयति किल शरशधर धर धर अन्यंशः चरचरश्रवणवदगा प्राणानमो भगवते पुरुषाय ओम शिवे विभूषणानवनीरदावा पितम्बरादरदविनफलादर्शंस पूर्णेन्द्रसुरसरपरादरदन्दनिद्रा कृष्णानरमपि तत्त्वमहं न जाने गजाननभूतगणादिसेवितं कपितजम्बुफलचारुदर्शनं उमास्तं शोकविनाशनं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं पाण्डुरङ्गं
जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांच्या जागरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती बुधारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रे जननी देवाची मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभिरू हरी मंगल अमंगल द्रव्य शशर मस्तक हे या वारकरी संताच्या सेवेला सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुमच्या देवा यावरी न करावा शरण शरण नामवाचे श्रवण कीर्ती पावलेचे जे समान काळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसन्न या पवित्र हरिकीर्तन सेवे करतात गायलेला अभंग संत श्रेष्ठ वैष्णव वैराग्याचे मूर्तिमंत
अखिल कुट ब्रह्मांड भगवान श्री विठ्ठलाचे लाडके लढीवाळ आणि जिव्हाळ्याचे भक्त विश्वसंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचे एकनिष्ठ शिष्य पिंपळनेर निळोबरायांच्या गाथेतील चार चरणात अत्यंत गोड अशा प्रकारचा हा अभंग असतो। या अभंगामधून निळोबरायांनी मानवी जीवन जगत असताना काळ सार्थक करायचा असेल तर त्या काळ सार्थकते करता परमार्थामध्ये दोन प्रकारची भक्ती करावी, पण ती दोन प्रकारची भक्ती कोणती त्या भक्तीची परिभाषा व्यक्त करणारा निळोबरायांचा अभंग आहे तो सेवेकरिता विढाला अत्यंत पवित्र आणि पावन अशा महापर्व काळामध्ये भगवान श्री प्रभू रामचंद्र जन्मोत्सव व भगवान श्री हनुमंतरायांच्या जन्म उत्सवाचं औचित्य साधून गेल्या 26 वर्षापासून पवित्र आणि पावन असणारी आपली भूमी जिथे साक्षात भगवान श्री विठ्ठल रुक्मिणी वास्तव्य आणि भगवान श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या प्रांगणामध्ये पवित्र भूमी नारोळी या ठिकाणी गेल्या 26 वर्षापासून एक अत्यंत गोड अशा प्रकारचा हा कीर्तन महोत्सव आणि कीर्तन महोत्सवातील प्रथम क्रमांकाची सेवा नामसंकीर्तन महोत्सवाचे संयोजक आयोजक कार्यकर्ते अन्नदाते देणगीदार ग्रामस्थ टाळकरी ग्रामस्थ भजनी मंडळ या सर्वांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे परंपरेची प्रथम क्रमांकाची सेवा माझ्यापर्यंत पण सर्वप्रथम सर्व आयोजकांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे ही सेवा माझ्यापर्यंत सुपूर्द केली जाते आणि अनुषंगाने तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा अत्यंत गोड अशा प्रकारचा योग घडतोय म्हणून एकदा आमच्या आयोजकांच्या पुढे दंडवत प्रणिपात या ठिकाणी करतो। पण विशेष सेवेचं निमंत्रण माझ्यापर्यंत पोच करण्याचं जे काम करतात कार्यक्रमाला सुरुवात होण्यापूर्वी 6-7 महिने अगोदर माझ्यापर्यंत निरोप पोहोचवण्याचं आणि तारीख घेण्याचं जे काम करतात परिसरातील पंचक्रोशीतील एक अत्यंत गोड व्यक्तिमत्व विशेष करून माझ्यावरती नितांत प्रेम करणारे परिसरातील परमार्थिक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांचं फार मोठं योगदान माझे परमार्थ श्री माझे परममित्र आदरणीय आमच्या ठिकाणी चंदूशेठ त्यांच्या वतीने सेवेचं निमंत्रण सर्वप्रथम त्यांच्या पुढे आणि सहकार्यांच्या पुढे दंडवत प्रणिपात या ठिकाणी करतो आणि पुन्हा एकदा या 26 वर्षापर्यंत अहोरात्र या ठिकाणी अखंड स्वरूपाचा कीर्तन महोत्सव चालू ठेवण्याकरता या कार्यक्रमाकरता ज्या ज्या आमच्या आयोजकांनी संयोजकांनी तन मन धन सर्वस्व समर्पित करून हा कीर्तन महोत्सव 2 तपपूर्ती आणि 3ऱ्या तपपूर्ती सोहळ्याच्या दिशेने वाटचाल करण्यापर्यंत चालू ठेवलेला आहे। आमच्या आयोजकांच्या करता संयोजकांकरता एकदा सर्वांनी कडकडून टाळी वाजवतात सर्वांकरता दंडवत प्रणिपात या ठिकाणी करतो आणि 26 वर्षापर्यंत हा कीर्तन महोत्सव चालू आहे। याला कारण ज्यांचं गोड अशा प्रकारचं प्रेरणास्थान आणि मार्गदर्शन लाभलं परमश्रद्धेय वैकुंठवासी हरिभक्त परायण आदरणीय श्री या ठिकाणी सुरेशजी महाराज साठे महाराजांच्या पवित्र प्रतिमेला या ठिकाणी विनम्रतेने अभिवादन या ठिकाणी सर्वप्रथम करतो आणि त्या पद्धतीने आणखी खऱ्या अर्थाने संपूर्ण बारामती तालुका म्हणण्यापेक्षा महाराष्ट्राचे मध्ये विकासाची गंगा आणण्याचं ज्यांनी काम केलं पण विशेष करून खऱ्या अर्थाने ज्यांच्या मुखामध्ये एक अत्यंत गोड वाक्य असायचं मी कामाचा माणूस आहे आणि शेवटपर्यंत मी तुमच्या करता कामच करीत राहीन आणि कामाने मी खऱ्या अर्थाने माझं काम दाखवीन असं सर्वांच्या करता अत्यंत प्रेरणास्थान असणारे आणि विकासाकरता काम कसा प्रकारचं करावा याचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्राच्या पुढे ज्यांनी ठेवण्याचं काम केलं म्हणून सर्वप्रथम या ठिकाणी आदरणीय खऱ्या अर्थाने वैकुंठवासी हा शब्द जड जातो पण तरी तो शब्द त्यांच्या पुढे लावा लागतोय। अजितदादांच्या सुद्धा या ठिकाणी पवित्र प्रतिमेला विनम्रतेने या ठिकाणी अभिवादन या ठिकाणी करतो आणि माझ्या कीर्तनरूपी सेवेला प्रारंभ गोड मागुनी ज्यांचं या ठिकाणी कीर्तन महोत्सवाकरता व्यासपीठ चालक आहेत परमश्रद्धेय हरिभक्त परायण आदरणीय श्री आमचे अनिलजी महाराज त्यांची उपस्थिती दंडवत प्रणिपात माझे परमार्थ श्री माझे परममित्र संगीत रत्न संगीत वैभव परिसराचं वैभव असणारे आदरणीय आमचे दत्ताभाऊ त्यांची उपस्थिती दंडवत प्रणिपात इकडे गायनाचार्य गावचं त्या ठिकाणी वैभव असणारे आदरणीय श्री
ईश्वरजी बघत त्यांच्या पुढेही दंडवत प्रणिपात पाठीमागं नजर टाकली तसं काय आमचे रविमाई कुल सगळी तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं की मला नाव आठवतात पण घड्याळामध्ये 10 वाजून गेले त्याची मला जाणीव आहे मग तुम्हा सर्वांच्या पुढे दंडवत प्रणिपात इकडे संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांच्या मृदुंगाने वेळ लावलेली माझे परमार्थ स्नेही माझे परममित्र महाराष्ट्रात वैभव असणारे मृदुंग क्षेत्रातील गोड व्यक्तिमत्व आदरणीय आमचे गणेशजी महाराज त्यांची उपस्थिती दंडवत प्रणिपात एकदा माझ्या सर्व सहकार्यांकरता सर्वांनी एकदा कडकडून टाळी वाजवा वा आणि विशेष करून आमचे पाठीमागं बालगोपाल वा अत्यंत कमी वयामध्ये खऱ्या अर्थाने याच्यामध्ये काही ज्ञानोबर आहेत तुकोबर आहेत काही जनाबाई आहेत आणि काही मुक्ताई आहेत असं गूढ अशा प्रकारचे वारकरी संप्रदायात या ठिकाणी ज्यांच्यावरती विचारधारा या ठिकाणी आहेत आणि टाळी घेऊन उभा आहेत आमच्या बालगोपाळ करता सर्वांनी कडकडून टाळी वाजवा दंडवत प्रणिपात समोर नजर टाकली आणि स्टेजवरती नजर टाकली तर परिसरातील पंचकृषीतील अनेक मान्यवर माझ्यावरती नितांत प्रेम करणारे सर्वांची त्या ठिकाणी उपस्थिती पण तरी सुद्धा मी पाठीमाग आता इथे 97 सुप्पा पंचकृषीतील जगताप माळा या ठिकाणी कीर्तन करून 9 ते 11 पर्यंत इथपर्यंत आलो पण इथपर्यंत व्यवस्थित पोच करण्याचं ज्यांनी काम केलं परिसरातील एक अत्यंत गोड व्यक्तिमत्व आणि माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आदरणीय आमच्या हनुदादांची विशेष उपस्थिती त्यांच्या पुढेही दंडवत प्रणिपात त्या ठिकाणी करतो अनेक मान्यवर आहेत सर्वांचा नाम उल्लेख करत नाही सर्वांच्या पुढे पुण्यदात्रीवार दंडवत नतमस्तक होतो आणि कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी आणखी एक अत्यंत महत्वाचं नाव म्हणजे ज्यांच्या माध्यमातून या अत्यंत गूढ कार्यक्रमाचं नियोजन केलेलं प्रसारित करण्याचं जे काम करतात माझे परमार्थ स्नेही माझे परममित्र माझ्यावरती नितांत प्रेम करणारे मायबोली या YouTube चॅनलचे सर्व असणारे अत्यंत गूढ चॅनल एक कीर्तनाच्या प्रारंभी आणि पहिल्या दिवशी सर्वांना विनंती एवढा गूढ चॅनल आहे या चॅनलवरती महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन श्रवण करायला मिळतात म्हणजे सर्वांना विनंती घरी गेल्यानंतर आपल्या खिशातले मोबाईल काढा YouTubeला जा आणि आदरणीय आमच्या आमिर दादांच्या खऱ्या अर्थाने मायबोली या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा नुसतं सबस्क्राईब करू नका ते घंटीचं बटन पण दाबा त्याच्यावरती आणि नसेल नंबर तर त्यांचा नंबर घेऊन जा पुन्हा एकदा माझे मित्र आमिर दादा गोड प्रसारण करण्याचं काम करतात त्यांच्या पुढेही दंडवत प्रणिपात या ठिकाणी करतो आणि तुम्हा सर्वांचा जास्त वेळ खर्चित न करता पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आहे जरी उशिरा जरी सुरुवात झाली तरी वेळेवरती कीर्तन सोडणं हे कीर्तनकाराचं काम आहे म्हणून घड्याळामध्ये नजर आहे 10:15 वाजल्यात याची मला जाणीव आहे आणि कीर्तनाची मर्यादा आहे 9 ते 11 बरोबर 11ला किंवा अनवधानाने 5 मिनिट 10 मिनिटं जास्त झाले तर 11:15ला कीर्तनाची परिपूर्णता आहे विढाला आता ऐकणार नाही एक मोजक्या शब्दामध्ये कीर्तन करणारे पण आज मी कुणाला पहिल्या दिवशी श्राद्ध देणार नाही पण तरी काय माहिती का चंद्रशेर पहिल्या दिवशी तर कीर्तनकाराचं काम आहे की आज जास्त अवघड सांगायचं नाही सोपं सांगायचं पण कीर्तनाच्या मर्यादा मात्र घालून द्यायच्या म्हणून आज मी पहिल्या दिवशी त्रास देणार नाही पण उद्यापासून माझ्यापेक्षा महाराष्ट्रातील अनेक नामांकित कीर्तनकारांची इथे उपस्थिती लागणार आहे आणि एवढं गोड नियोजन केलेले एवढं गोड नियोजन कडत येत असताना एवढी सुंदर फुलं आणि झाडं पाहिली तर असं प्रशस्त वाटते की कीर्तन पाठ 4 वाजेपर्यंत चालावं बरं का एवढं गोड आमच्या आयोजकांनी नियोजन केलेले म्हणून एकदा विनंती उद्यापासून आता मी कुणाला विनंती नाही बरं का आमचे पुरुष वर्ग थोडेच आहेत पण व्यवस्थित पुढे सरकून बसले माता भगिनी मात्र मला कधीच जाणवत नाही बरं का बऱ्याच वेळा आमच्या पुरुषांना खवळतो पुरुष वर्ग ग्रुप करून बसतात पण आज जरा उलट झाले चंद्रशेर तुमच्या गावात आज पुरुष एकत्रित बसले आणि महिला मात्र ग्रुप करून बसल्या बरं का म्हणून आज मी त्रास देणार नाही उद्यापासून सर्व महिलांनी इथपर्यंत पुढे सरकून बसायचं जेणेकरून आपला धर्म मंडप अत्यंत फुल दिसला पाहिजे आज नाही आज जागेवरती बसा तिथूनच कीर्तन आहे आजच्या दिवशी विठाला अत्यंत
मोजक्या शब्दात गोड कीर्तन करण्याचा प्रयत्न करणारी आणि तुम्हाला त्रास देणार नाही, कळेल, पटेल, उमजेल, आवडेल या भाषेमध्ये कीर्तन करण्याचा प्रयत्न करणारी. आता ऐका, या अनुसंधाने वारकरी संप्रदायाच्या नियमाला अनुसरून नामसंकीर्तन महोत्सवाच्या पहिल्या दिवशी भगवंताच्या स्वरूपात वर्णन करणारा तरी अभंग असावा अथवा भगवंताच्या नामाचं श्रेष्ठत्व प्रतिपादन करणारा अभंग असावा. या अभंगाच्या माध्यमातून आमच्या निळोबऱ्यांनी भगवंताची जी नामचिंतन नावाची भक्ती, त्या नामचिंतन नावाच्या भक्तीचं श्रेष्ठत्व किती आणि नामचिंतन नावाच्या भक्तीने काय मिळतं याची अत्यंत गोड अशा प्रकारची परिभाषा निळोबरा या अभंगाच्या माध्यमातून काय करतात, व्यक्त करतात. आता ऐका, मानवी जीवन जगत असताना तुमच्या माझ्या जीवनात यथार्थ चिंतन केलं तर प्रत्येक जण या मृत्यू लोकांमध्ये जीवन जगत असताना, प्रत्येक जण येथे प्रयत्न करत असताना प्रत्येकाचा पहिला हेतू आहे की माझं जीवन या ठिकाणी सफल झालं पाहिजे, माझं जीवन यशस्वी झालं पाहिजे. पण वाक्य ऐका, मानवी जीवन जगत असताना प्रत्येकाची प्रयत्नाची वाटचाल आहे जीवन यशस्वी होण्याकरता, जीवन सक्सेस होण्याकरता. पण ते जीवन जर का यशस्वी करायचं असेल, जीवन सक्सेस करायचं असेल, जीवनाची सफलता जर का प्राप्त करायची असेल तर त्या सफलतेकरता तुमच्या माझ्या जीवनामध्ये, तुमचा माझा मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर प्रत्येकाचा काळ सार्थक होणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि जोपर्यंत तुमचा माझा काळ सार्थक होत नाही तोपर्यंत तुमच्या माझ्या जीवनाची परिपूर्णता नाही आणि तोपर्यंत तुमचं माझं जीवन सफल होणं शक्य नाही, यशस्वी होणं शक्य नाही, सक्सेस होणं शक्य नाही. पण जीवन सक्सेस करायचंय, सफल करायचंय तर त्याच्या करता मानवी जीवन जगत असताना तुमच्या माझ्या जीवनामध्ये तुमचा माझा प्रत्येकाचा काय झाला पाहिजे, काळ सार्थक झाला पाहिजे. आणि एक लक्षात ठेवा, काळ सार्थक करण्याकरता तुम्हा मला जास्त आयुष्याची गरज नाही. ज्याला काळ सार्थक करायचं आहे त्या काळ सार्थकतेचं फक्त तुम्हा आम्हाला ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. आणि एक लक्षात ठेवा, जे काळ सार्थक करण्याकरता साधू संतांनी आम्हाला सांगितले तो काळ सार्थक करण्याकरता आपल्याला का सांगितले, कारण काळ सार्थकतेचं ज्ञान फक्त तुमच्या माझ्या ठिकाणी ते नवे नवे तुमच्या माझ्या ठिकाणी ते. म्हणून तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की याची देही घडे देवाचे भजन, याची देही घडे देवाचे भजन, दत्ताभाऊ करतात टाळी वाजवा गोड प्रमाण. अरे याच देहामध्ये भगवान परमात्म्याचं यथार्थ भजन घडते. आणि एक लक्षात ठेवा, बरीच लोक म्हणतात की महाराज आम्हीच परमार्थ करायचा, आम्ही परमार्थ करायचा, आम्ही देवाचं नाम चिंतन करायचं. पण आम्ही चिंतन का करायचं याचं कारण तुकोबाराय म्हणतात या तुमच्या माझ्या देहामध्ये परमार्थ घडतो. काही लोक म्हणतात की महाराज या देहात परमार्थ घडतो, पण महाराज आम्हाला कधी कधी दुसऱ्या देहात सुद्धा परमार्थ घडल्यासारखं वाटतं.
काय माहिती का, दुसऱ्या देहात परमार्थ घडला तर फक्त भास आहे, पण तिथे यथार्थ परमार्थ असं म्हणून सांगता येत नाही. ते परंपरेवर कहाणी आमचे बरेचसे कीर्तनकारी गोड दृष्टांत सांगतात. इतर देहात परमार्थ केल्यासारखा दिसतो तो ब्रह्म आहे, पण यथार्थ परमार्थ त्या देहात असं म्हणून सांगता येत. ते काय झालं, एका सातारा विभागामध्ये एका गावामध्ये अत्यंत गोड अशा प्रकारचा तपपूर्तीच्या सोहळ्याला कार्यक्रमाला सुरुवात झाली. आणि तपपूर्तीचा सोहळा म्हणजे महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांना बोलवण्यात आलं. नामांकित गाणारे, नामांकित वाजवणारे अख्ख्या गावामध्ये पहिल्या दिवशी मोठ्या लोकांची कीर्तन ऐकायला मिळणार, मोठ्या गायकांचं गाणं ऐकायला मिळण्याकरता गोड मृदुंग वाजवून ऐकायला मिळणार. अख्ख्या गावामध्ये आनंदाला उधाण आलं का, तपपूर्तीचा सोहळा चालू झाला, तपपूर्तीचा सोहळा चालू झाला. पण आता खरं सांगू का, गावातल्या लोकांना जेवढा आनंद झाला, इकडं पा गावातल्या लोकांना जेवढा आनंद झाला त्याच्या डबल आनंद गावातल्या का कुत्र्याला झाला. कुत्र्याला का आनंद झाला माहिती का, गावातल्या लोकांना आनंद झाला मोठ्या कीर्तनकारांची कीर्तन श्रवण करायला मिळतात म्हणून. आणि तुम्ही म्हणता कुत्र्याला का आनंद झाला, कारण कुत्र्याने विचार केला गावात सप्ताह बसला की पंक्ती, आणि पंक्ती म्हणलं की घराच्या पाठीमागे पत्रवेळा पडणार, आणि पत्रवेळा पडले की खायला काहीतरी मिळणार. कुत्र्याला डबल आनंद झाला. पण काय झालं, पहिल्या दिवसात ती दत्ताभाऊ हरिपाठ झाला, आणि हरिपाठ झाला वारकरी सगळं पंक्तीच्या घराच्या दिशेने चालू गेले. तसं ते कुत्र सुद्धा त्यांच्या पाठीमागे गेलं, वारकरी घरामध्ये गेलं, आणि ते कुत्र मात्र विचार केला घराच्या पाठीमागे पत्रवेळ असतात त्या घराच्या पाठीमागे गेलो, आणि पत्रवेळ तर खायला जाणार तेवढ्याच बिचाऱ्याने चेहरा टाकला. का चेहरा टाकला माहिती का, कारण ते कुत्र तिथं खायला जाणार त्याच्या अगोदर त्याची भावकी तिकून आली होती, आणि भावकीतून ह्याचं काही जमत नव्हतं. ह्याने विचार केला भावकीच्या नादी लागलो तर कळवण लागल काहीच मिळणार नाही, पण भावकी तर होस तर ती बिचारा जागेवर तिथं थांबलो, आणि 10 मिनिटांनी पहिली भावकी खाऊन निघून गेली, आणि पुढे जाणार तर दुसरी भावकी तिकून आली. ह्याने विचार केला भावकीच्या नादी लागलो तर रात्र उपाशीर काढावं लागल. बिचाऱ्याने तसाच चेहरा टाकला आणि कीर्तन मंडपाकडे आलं. पण ते काय झालं, नेमकं तोपर्यंत पहिल्या दिवसाचं कीर्तन सुटत आलं होतं, ती कुत्र आलं बरोबर पुरुषांच्या आणि महिलांच्या मुदमुद आलं आमच्या मृदुंगवाला येडा टाकला, महाराजांना येडा टाकला, पीटी मास्ताला येडा टाकला, आणि आलं आणि कुत्र मृदुंग वादकाच्या पुढे ती बसल्याबरोबर पहिल्या दिवसाचं कीर्तन सुटलं, आणि कीर्तन सुटल्याबरोबर ते आमच्या कीर्तन सुटल्या तसं गणेश महाराज आमची ती दुमाची कणी काढतात ना, दुमाची कणी काढली आणि दिली गोळी तिथं टाकून, आणि अख्खा मंडप मोकळा झाला. आणि मग मात्र पुत्र आज्या त्या कणकीच्या गोळी पैसे आलो, आणि कणकीची गोळी आज्या उचलली, आणि मग मनात विचार करते तासभर भावकीवर कळवण खेळायची आणि एखादा तुकडा मिळायचा, त्याच्यापेक्षा कीर्तनामध्ये आई ती कणिक मिळते की. दुसऱ्या दिवशी कीर्तन सुरू व्हायच्या अगोदर कुत्र कीर्तन मंडपामध्ये, आणि मग अख्खा गावात लोक चर्चा करायला लागले, हे तपपूर्ती सोहळा झाला, एवढ्या वर्ष झालं सप्ताह चाललाय, एवढ्या वर्ष सप्ताह झालाय, पण कुत्र कीर्तनाला आम्ही कधीच पाहिलं नाही. आणि नाही म्हणता फार पंचकृषी बातमी पसरली का, कुत्र कीर्तन येते, कुत्र कीर्तन येते. आता ज्या लोकांना कीर्तनाचा गंध नव्हता ती सुद्धा लोक 9 ते 11 कीर्तन, पण 8 वाजता कीर्तन मंडपात येऊन बसायची. कशाला, कुत्र बघायला. एवढं विसरू नका, कुत्र बघायला. नाही म्हणता इकडं पार उंडवडी, इकडं सुप्यापर्यंत, पार इकडं कारखेल, पार इकडं पार आमच्या पाठस पर्यंत, इकडं बारामती पर्यंत बातमी पसरली. ज्या लोकांना कीर्तनाचा गंध नव्हता, जी लोक कीर्तनाचं तोंड पण बघत नव्हतं, ती लोक कुणी गाड्या करून, कुणी बैलगाड्या करून, कुणी घोड्या करून, सगळी माणसं खरडून पासून पंचकृषीतील सगळी माणसं 9 ला कीर्तन, पण 7 वाजता धर्ममंडप फुल भरायचा. कशा कुत्र बघायला. आणि असं म्हणता 3-4 दिवस निघून गेले, पण 3-4 दिवसांनी काय झालं, आमच्या गणेश महाराजांसारखे मृदुंग वादक आले, ते आले हा मृदुंग वाजवला, पण ते शेवटी बहिरवी रागाला, त्यांनी असा दुमाव ठोका टाकला, दुमच फुटलं, आणि दुम फुटल्याबरोबर कार्यकर्त्यांनी पकवाद उचलला आणि दुम टाकणाऱ्याकडे नेला. पण ते दुम टाकणार एवढं शहाणं होतं, त्याला पकवाद एका डुलकी हेच कळत नव्हतं, पण त्याला वाटलं डुलकीच डुलकी म्हणून त्यांनी दुम टाकलं, पण ते दुम टाकलं म्हणून डुलकी सारखी त्याने आतून ती तुम्हाला मिनी लावली. आता मिनी लावल्यामुळे वरून कणिक लावायची परत गरज पडली. त्याच्यानंतर कुत्र 2 दिवस कीर्तन आलं, पण कुत्र्याला काय कणिक खायला मिळाली. कुत्र्याने विचार केला आता काय कीर्तनात राम राहिलेला, कुत्र दुसऱ्या दिवशी डायरेक्ट उठलं, आणि गावा पाठीमाग एक गोड्याला मेलेलं मसाड होतं, बसले त्या मसाडाला हलगाडी. नेमका आमचा वारकरी सकाळ काकडा संपला,
आणि डबडून वाड्याला गेला आणि वाड्याला गेला ते लांबून पाहिलं आणि लांबून त्याला पाहून म्हणतोय लका 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 रातचा कीर्तन का वाड्याला मला सांगा तू परमार्थ केल्यासारखं आहे पण परमार्थ मात्र त्यांच्या ठिकाणी दिसत अजिबात नाही. खरा परमार्थ जर का पाहायचा असेल तर पशु पक्ष्यांच्या ठिकाणी खरा परमार्थ जर का आहे तो तुमच्या माझ्या ठिकाणी आहे. मग काळ सार्थकतेचं आणि परमार्थ करण्याचं ज्ञान भगवंताने तुमच्या माझ्या ठिकाणी दिले. विढाला काळ सार्थक करायचा आहे आणि ते काळ सार्थक करण्याकरता प्रत्येकाने प्रयत्न करायचा. महाराज काळ सार्थक करण्याकरता आमच्या हातामध्ये आयुष्य किती आहे. महाराज म्हणतात की किती. महाराज म्हणतात ही नरदेह दुर्लभ आपला काळ सार्थक करायचा असेल तर जास्त आयुष्य हातामध्ये नाही. फार कमी आयुष्य पण कमी आयुष्य काळ सार्थक करायचा आहे. पण आयुष्य किती. महाराज ते महाराज म्हणतात की अरे काळ सार्थक करण्याकरता भगवान परमात्म्याने ज्ञान या देहात दिले पण या देहाचं आयुष्य जास्त माझं तुमच्या माझ्या हातामध्ये नाही फक्त 100 वर्षाचं. पण महाराज म्हणतात की 100 सुद्धा काळ सार्थक करण्याकरता सगळं आयुष्य हातात नाही. निम्म झोपीमध्ये गेलं 50-70 राहिलं पण 50 सुद्धा तुमच्या माझ्या हातामध्ये नाही. 50 सुद्धा काही बालपणात गेलं, काही आज्ञानात गेलं, काही तरुणपणात गेलं आणि काही वृद्धपणामध्ये गेलं. जास्त नाही पण कमी आयुष्य. पण त्या कमी आयुष्यामध्ये सुद्धा तुम्हा आम्हाला इथे काय करायचंय. प्रत्येकाला काळ हा सार्थक करायचा आहे. काळ हा सार्थक करायचा आहे. महाराज काळ आम्हाला सार्थक करण्याकरता सांगताय. या देहामध्ये काळ सार्थकतेचं ज्ञान आहे पण आम्हाला काळ सार्थक करण्याकरता सांगताय. पण महाराज प्रश्न अशा प्रकारचा आहे तो काळ सार्थक करण्याकरता याला साधन कोणती. तू येथे साधनाला कमतरता नाही. ते निळोबऱ्यांचे गुड प्रमाणे बर का. नाना साधनाच्या केल्या खटपटा. निळोबऱ्या म्हणतात की एके ठिकाणी म्हणतात इतर साधनाने जाणं आणि काळ सार्थक करणं म्हणजे इतर साधना म्हणजे काय तर खटपटा केल्यासारख्या आहेत. आमच्या ज्ञानोबऱ्यांनी मात्र तर इतर साधनाचा अत्यंत गुड अशा प्रकारचा धिक्कार करून टाकत असताना तुकोबऱ्या म्हणतात की ज्ञानोबऱ्या म्हणतात इतर साधनाने जाऊ नका. ती साधना नेमकी तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये काय करतात. ज्ञानोबऱ्या म्हणतात योग याग विधी योग याग विधी योग याग Yo,
धिक्कार करून टाकला. माऊली म्हणतात की योग मार्ग आहे, याग मार्ग आहे, दान मार्ग आहे, तप मार्ग आहे, पण या सगळ्या मार्गाने तुमचा माझा काळ सार्थक होईल म्हणून सांगता येत नाही. मार्ग जरूर आहेत, मार्ग जरूर आहेत. या मार्गाने यदा कदाचित गेल्यानंतर काळ सार्थकतेपर्यंत तुम्ही पोहोचता, पण ज्ञानोबराय म्हणतात की काळ सार्थकतेपर्यंत पोहोचत असताना या मार्गाने तुमच्या माझ्या वाट्याला फक्त काही दुःख आहे, म्हणून या मार्गाचा अवलंब करू नका. पण ते काय लोकांचं वैशिष्ट्य आहे? लोकांना आमच्या साधू संतांनी किती अंतकरणातून सांगा, लोकांना त्याचा विश्वास पटत नाही. लोक साधू संतांचं ऐकण्याकरता तयारच नाहीत. बरं का, एक लक्षात ठेवा, साधू संतांनी सांगितलं त्या मार्गाने जाऊ नका, मार्गाने जाऊ नका, पण काय लोकांचं वैशिष्ट्य माहितीये का? लोकांना मार्ग दिसला, लागले चालायला. काय वैशिष्ट्य? मार्ग दिसला, लागले चालायला. काय काय लोकांचं तर असे आणि काय काय मार्ग तर अशा प्रकारचे. बरं का, काही मार्ग सुरुवातीला दिसण्याकरता फार चांगले असतात, कळलं तर बघा. काही मार्ग सुरुवातीला दिसण्याकरता फार चांगले असतात, पण त्याच मार्गाने चालत चालत पुढे गेलं किती मार्ग तुम्ही आम्हाला काय करतात? संकटात टाकतात. म्हणून योग मार्ग आहे, याग मार्ग आहे, दान मार्ग आहे, तप मार्ग आहे, दिसण्याकरता सुरुवातीला फार चांगले, पण या मार्गाने चालत असताना ही मार्ग तुम्ही आम्हाला काय करतात? संकटात टाकतात. पण एवढं सांगून लोक ऐकायला तयार नाहीत, आणि मग मात्र आमच्या तुकोबऱ्यांना राग आला, ऐकत नाहीत ना. मग आमच्या तुकोबऱ्यांनी काय केलं माहिती का? हरी मोडूनी बिमुडच करून टाकला. महाराज म्हणतात की लोक दिसले की मार्ग चालायला लागतात. तुकोबऱ्या म्हणले हे कठीण मार्ग जर का नाही दिसले तर लोक जाणारच नाही. तर आमच्या तुकोबऱ्यांनी मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले आयसा, जेणेकरून तुमचा माझा उद्धार होईल असा मार्ग दाखवला, सोपा मार्ग दाखवला. आणि महाराज म्हणतात की तो सोपा मार्ग आहे म्हणजे भक्तीचा मार्ग आहे. मग त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा. ते काहीने आमच्या तुकोबऱ्यांना हात धरला आणि तुकोबऱ्यांना विचारलं, महाराज बऱ्याच वेळ झालं, तुम्ही 15-20 मिनिटं झालं या मार्गाने भक्ती मार्गाने जाण्याकरता सांगताय, पण महाराज आमच्या मनामध्ये विचार आहे. आणि खरं सांगू का, परमार्थिकाला पारमार्थिक जर का भेटले तर परमार्थाचाच विचार मांडावा. ते बऱ्याच वेळा फार लोकांची शोकांती काय, एक तर आम्हाला पारमार्थिक भेटतच नाहीत, आणि जरी भेटले तरी परमार्थाचा विचार मांडितच नाहीत. आणि जरी आम्हाला भेटले तर काय विचार कधी कधी मांडतात ते सांगता येत नाही. बरं का, मी म्हणतो पारमार्थिकाला पारमार्थिक भेटा म्हणून परमार्थिक विचार करावा. आता ते एक परंपरेने म्हणतात बरं का आमचे, ते काय काय लोक तर अशा गोष्टीचा विचार करतात त्या विचारातून त्यांना नफा मिळत नाही आणि तोटा मिळत नाही. कशाचा विचार करतो तू? ती पूर्वीची एक कीर्तनकार गणेश महाराज दृष्टांत सांगायची. ते काय काय लोक कशाचा विचार करतात तो? पूर्वीचा काळ बरं का, पूर्वीचा काळ ते नवीनच पुरीचं लग्न झालं
आणि लग्न झाल्यानंतर ते आपले नाण्याकरता निघाली. पण ते निघाली पण त्यावेळी तिला नेण्याकरता तिथं नेमका योगायोगाने नवरा आला होता आणि निघाली रस्त्याने चलत. पण जात असताना ती नवऱ्याबरोबर पाठवायची नाही म्हणून तिचा बाप पण निघाला. आणि मग रस्त्याने चालत असताना पुढे ते नवरदेव चलतोय, मध्ये मुलगी चलते आणि पाठीमागं बाप चलतोय. पण ती चालत असताना आता ही डांबरी रोड झाली. पूर्वीच्या काळी डांबरी रोड होती. पूर्वीचे लोक ह्या गावातून त्या गावाला जायचे म्हणजे एकामेकाच्या रानातून कटाकटाने चालायची आपल्या ती. आणि ती रानातून चलत असताना तिघा अत्यंत शांत, कुणी कुणाबरोबर बोलावं. पुरीचं नवीन लग्न झालं ती बोला ना, आता ते नवरदेव नवीन त्यो पण बोला ना, आणि बापाला वाटलं जावयाबरोबर कसं बोलावा त्यो पण बोला ना. आणि मग मात्र थोडासा प्रवास केला तर तिघांना वाटलं फारच जरा बोर चाललाय प्रवास. आणि मग त्या नवरदेवाला वाटलं काहीतरी बोलावा, चर्चा करावा. आणि मग एका रानातून चलत असताना सुंदर ज्वारीच्या रानातून शिवारातून चालली होती. आणि त्या शिवारातून नेमकं चालता चालता ती सुंदर ज्वारीच्या रानात शिवार पाहिलं. आणि जावाय चालता चालता सहज सासरेबाकडे पाहिलं. सासरेबा सांगितलं, सासरेबा काय सुंदर ज्वारीचं शिवार येऊ, काय सुंदर ज्वारी आली. आता ती जावायला पण सासऱ्याला पण वाटलं जावाय बोलतो म्हणलं आपण काहीतरी उत्तर दिलं पाहिजे, त्याला बरं वाटलं. आणि मग सासरा म्हणला जावाय आपण फारच सुंदर ज्वारीचं शिवार आहे आणि ज्वारी पण चांगली आली. आणि मग दोघांना आता कुठली बोलायला सुरुवात केली. आणि मग बोलता 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 जावाय म्हणला सासरे बुवा एवढी सुंदर ज्वारी, शिवार पण चांगले आणि ज्वारी पण एवढी चांगली आली, मला वाटते नक्कीच याच्यामध्ये तिसरी पुती झाल्याशिवाय राहणार नाही. आता ती जावाय तसं म्हणल्यावर सासऱ्याने कमीत कमी हाला हा म्हणावा ना. पण सासरा जरा आडदांडच होता जराशी. तो म्हणला हा एवढी सुंदर ज्वारी आणि ज्वारी जरी चांगली दिसत असली याच्यामध्ये 30 पोती होणार नाही. मग ते जावाय म्हणला किती पोती होत्या. सासरा म्हणला किती जरी कटाकटी झालं तरी याच्यामध्ये नक्की 20 पोती होत्या. आणि मग आता तसा सासरा म्हणल्यावर जावाय पण जरा त्याच्या पुढलाच होता जराशी. जावाय म्हणला नुसतीच केस पांढरे झाल्यात, अक्कल आहे का, एवढ्या सुंदर ज्वारीमध्ये कुठं 20 पोती होत असतात का, 30 पोती होत्या. आणि मग मात्र सासरा म्हणला 30 पोती, अरे केस काय फुकट पांढरे झालेत काय, अरे 30 पोती होतच नसत्या, याच्यात 20 पोती होत्या. जावाय म्हणला अरे 30 पोत्याला अर्धी पायडी सुद्धा कमी पडणार नाही. आणि म्हातारं म्हणतोय 20 पोत्याच्या पुढे 1 किलो सुद्धा होणार नाही. आता तो गाडी हुंबरा तुंबरी उरती. आता हुंबरा तुंबरी आल्यावर जावाय तसा पाठीमागं फिरला आणि पुरीचा विचार केला नाही, डायरेक्ट सासऱ्याचं गचुंड धरलं आणि म्हणला 30 पोती होत्या. अरे तो तगडा असला म्हणून काय झालं, अरे 20 पोत्याच्या पुढे 1 किलो सुद्धा होणार नाही. तसं म्हणलं तर जावलं का राग आला, तसा सासरा उचलला आणि पाठीवरती टाकला आणि छताडावरती पाय दिला आणि म्हणला याच्यामध्ये 30 पोती होत्या, अर्धी पायली सुद्धा काही पडणार नाही. म्हातारं खाली पडला म्हणला अरे तगडा असला म्हणून काय झालं, छताडा पाय दी नाही तर काय दी, पण 20 पोत्याच्या पुढे 1 किलो सुद्धा होणार नाही. आता ती नवीनच लग्न झालेली पोरगी, तिला जर नवऱ्याची बाजू धरता येईना आणि बापाची बाजू धरता येईना. आणि मग तिला वाटलं आपल्या बापाचीच कमी बाजू घ्यावा. खाली बसली आणि बापापाशी म्हणली बाबा मनाला 30 पोती. आता योगायोगाने पुरीचं नाव होतं वसू. आणि मग म्हातारं पडल्यात म्हणला अगं वसू त्यांनी माझी पाठ किती पण घासू पण 10 पोतीची कळकुड सुसू. अरे म्हणणार 30 पोती काय. आता मला सांगा या विचाराचा काय फायदा आहे का हो, काही विचाराचा फायदा नाही. याच्यामध्ये नफा नाही आणि तोटा नाही. एक लक्षात ठेवा, व्यवहारातला विचार तुमच्या माझ्या जीवनामध्ये नफा देत नाही, तोटा देत नाही. पण परमार्थात माणूस आला की माणसाने परमार्थाचा विचार केला की परमार्थातला विचार माणसाच्या पदरामध्ये नफाच टाकून जाते. मग परमार्थिकाला परमार्थिक भेटावा आणि परमार्थाचा विचार करावा. आणि मग तुकोबऱ्यांना विचारलं तुकोबराय विचार परमार्थातला ते आम्हाला नफा मिळवणार आहे. मग हा विचार आम्हाला करायचा आहे की भक्ती करण्याकरता सांगताय. पण महाराज भक्तीने उद्धार होतो याला पुरावा काय, आमच्या तुकोबऱ्यांनी पुरावा दिला. ही कलियुगा माझी कलियुगामध्ये काळ सार्थक करायचा आहे.
भगवंताची प्राप्ती करून घ्यायची, जीवन सफल करायचे, इतर मार्गाने जाऊ नका, भक्ती मार्गाने जा. का? कारण कलियुगा माझे करावे कीर्तन. अरे कलियुगामध्ये भक्तीने तुमचा माझा उद्धार होतोय. एक भागवतातला गोड पुरावा देऊ का? भागवतकार म्हणतात, कृते यद ध्यायतो त्रेतायम यजते मुखे द्वपारी परिचरणाम आणि कलो तद हरी कीर्तनात. भागवतकार सुद्धा म्हणतात की कलो तद हरी कीर्तनात. त्या तुकड्याचा अनुवाद करत असताना तुकोबाऱ्या म्हणतात कलियुगा माझे करावे कीर्तन. आणि मग महाराजांना विचारलं, महाराज या कलियुगामध्ये भगवंताची भक्ती करावी, भक्तीने उद्धार होतो. पण महाराज जी भक्ती करायची आणि ज्याची भक्ती करायची असा भगवान परमात्मा नेमका आहे तरी कुठे? तेव्हा महाराज म्हणतात की असा भगवान परमात्मा कुठे? महाराज म्हणतात भीमा तेरी वसगले नगरा. महाराज म्हणतात की असा भगवान परमात्मा कुठे राहतोय माहिती का? ऐका ऐका कुठे राहतोय. भीमा तेरे एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपुरारे. तिथे नमोकासी चार भुजा त्यासी, बाईला 16,000 रे. आणि असा भगवान परमात्मा पंढरपुरामध्ये राहतोय. ती महाराजांच्या एकाने पायी पकडला. महाराज अशा भगवंताची भक्ती करायची, तुकोबाराय म्हणजे आशा करायची. पण महाराज अशा भगवान परमात्म्यावरती आमचा विश्वासच नाही. का विश्वास नाही? कारण अनेक भक्तांचं वाटोळ केलं. वा वा, कळलं तर बघा. याने काय केलं? अनेक भक्तांचं वाटोळ केलं. महाराज म्हणे अनेक भक्तांचं वाटोळ केलं म्हणजे नेमकं काय केलं? सरळ सरळ सांगा. अशा भगवान परमात्म्याची भक्ती करायची, वाटोळ केलं म्हणजे नेमकं काय केलं? त्याची यादी पुढे टाकली बरं का. कोणाकोणाचं काय काय केलं यादी टाकताना असं म्हटलं, यादी टाकताना म्हटलं ही पुण्यवंत
ज्याचा दरबार धुंद झालेला आहे आणि धुंद ज्याचा दरबार झालेला आहे त्या भगवान परमात्म्याची भक्ती करण्याकरता सांगताय. पण महाराज त्याने अनेकांचं वाटोळ केलं. कुणाचं? एक पुण्यवान होऊन गेला बळीराजा. अरे पुण्यवान बळीराजा 99 यज्ञ केलं पण त्या बळीराजाचं वाटोळ केलं आणि त्याला काय केलं? पाताळामध्ये नेण्याचं काम केलं. आणि कधी कधी एखाद्याचं फारच वाईट चालले त्या वाईटाचं सुद्धा कधी कधी त्याने काय केलं? चांगलं केलं. पुण्यवंत पाताळ लोक नेला. एक दरिद्री होता. कोण होता? सुदामा ब्राह्मण. दुःखे दारिद्र्य पिढीला सुदामा ब्राह्मण. सगळं मान्य करतात. सन्मान करता वेळ नाही. परत आपण बघू बरं का. तो ब्राह्मण सुद्धा ब्राह्मण आहे. दारिद्र्य जीवन जगत होता पण त्याला फार मोठा खऱ्या अर्थाने सोन्याची नगरी दिली. आणि असंही म्हटलं जातं एकाने आयुष्यभर मारामाऱ्यात केल्या आणि चोऱ्या करण्याचं काम केलं. पण त्या चोरी करणाऱ्या दरोडेखोराला दरोडेखोर ठेवलं नाही. मग त्याला काय मान दिला? महाराज म्हणतात भोलीला ही मोठा दरोडेखोर. पण त्या दरोडेखोराला मान किती दिला माहिती का? त्या ज्याचा दरबार धुंद झालाय त्याने रामायण होण्याच्या अगोदर रामायण येण्याचा मान त्याला मिळाला. मग काहींनी विचारलं महाराज कुणाचं वाटोळ केलं कुणाचं चांगलं केलं त्याची भक्ती करायची का? एक लक्षात ठेवा एखाद्याचं जीवन किती निंदे असून द्या पण त्या निंद्याला सुद्धा माझ्या भगवान परमात्म्याने जर का माझं जर का म्हटलं ना तो भगवान परमात्म्याला निंद्याला सुद्धा काय करतो? चांगलं करतो. असे जुन्या लोकांचे का आहे का बरं का? असं लोक पूर्वीचे म्हणायचे की सकाळ उठल्या उठल्या त्या वानराचं माकडाचं तोंड बघू नये. कळालं तर बघा. आणि माकडाचं तोंड जर का बघितलं वानराचं तोंड बघितलं दिवस चांगला जात नाही अशी जुनी लोक म्हणायची बरं का. ती मला माहित नाही अशी म्हणायची. पण ऐका बरं का अशा वानर योनीमध्ये माझे हनुमंतराय जन्माला आले. पण जन्माला आल्यानंतर माझ्या हनुमंतरायांनी माझ्या भगवान परमात्म्याची यथार्थ भक्ती केली. आणि भक्ती केल्यानंतर भगवान परमात्म्याने माझ्या हनुमंतराचा अंगीकार केला. आणि मान किती मिळाला? मान किती मिळाला? असं एक म्हटलं मान किती मिळाला? ए दुःख भंजन मारुती नंदन
विरती वारुवार पवन सुत विरती वारुवार पवन सुत विरती वारुवार. किती मोठा मान मिळाला हो. एवढा मोठा मान मिळाला, एवढा मोठा मान. चंदूशेठ असं म्हटलं तर हे दुःख ही मारुती नंद सुन ही पवन सुता विनंती माझ्या हनुमंतराचं नाव जरी घेतलं सगळ्या दुःखाची निवृत्ती होती. याला कारण का तर माझ्या हनुमंतराचा माझ्या रामाने केलेला अंगीकार आहे आणि अंगीकारामुळे एवढा मोठा मान माझ्या हनुमंतराला प्राप्त झाला. मग तुकोबराय म्हणतात भक्ती करा ती फक्त काय करा त्याची करा त्याची करा त्याची करा. आणि मग महाराजांना विचारलं महाराज ती भक्ती करण्याकरता सांगताय आम्हाला भक्ती सांगताय पण भक्तीचे नाना विचारित पण भक्ती करायची तरी कोणती. तेव्हा निळोबाराय म्हणतात कोणती भक्ती करू नका काळ सार्थकते करता ती कोणती भक्ती करा. त्या दोन भक्तीचा विचार मांडला अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. नामवाचे प्रभव कीर्ती नामवाचे प्रभव कीर्ती नामवाचे प्रभव कीर्ती नामवाचे प्रभव कीर्ती रामवाचे श्रवण कीर्ती ओ रामवाचे श्रवण कीर्ती रामवाचे श्रवण कीर्ती ओ रामवाचे श्रवण कीर्ती ओ नामवाचे प्रभव कीर्ती नामवाचे प्रभव कीर्ती नामवाचे प्रभव कीर्ती ओ नामवाचे प्रभव कीर्ती रामवाचे श्रवण कीर्ती ओ रामवाचे श्रवण कीर्ती रामवाचे श्रवण कीर्ती ओ रामवाचे श्रवण कीर्ती नामवाचे प्रभव कीर्ती पावलेची नामवाचे प्रभव कीर्ती पावलेची नामवाचे प्रभव कीर्ती नामवाचे प्रभव कीर्ती पावलेची नामवाचे प्रभव कीर्ती रामवाचे
त्याचबरोबर अभंगाला स्पर्श केला. पहिल्या चरणामध्ये निळोबाराय म्हणतात, भक्ती करा पण कोणती भक्ती करा, कोणती भक्ती करू नका. कोणती? नाम वाची श्रवण कीर्ती पावले चित्ते समान. आज फक्त या 2 भक्तीचा विचार सांगणार आणि बरोबरी 5-10 मिनिटांमध्ये समारोप पकडला जातोय. पहिल्या भक्तीचा विचार निळोबाराने दिला, नाम वाची. वाचेने भगवान परमात्म्याचं फक्त काय करा? चिंतन करा. वाचेने काय करा? चिंतन करा. आपली फार मोठी शोकांतिका आहे. संतांनी आम्हाला वाचेने भगवान परमात्म्याचं चिंतन करण्याकरता सांगितलं, पण या वाचेने आम्ही भगवान परमात्म्याचं कधी चिंतन करतच नाही. वाचा माझ्या भगवान परमात्म्याने दिली, फक्त भगवान परमात्म्याचं नामचिंतन करण्याकरता दिलेली. पण बऱ्याच लोकांची शोकांतिका आहे, देवाचं नामचिंतन मुखातून निघायला पाहिजे, पण मुखातून देवाचं नाव कुणाचं निघतच नाही. बऱ्याच वेळा बरं का. ती नामचिंतनाची किती ताकद असते माहिती का? ते असं एक वर्णनही भक्त मालिकेमध्ये, आमच्या चोखोबऱ्यांनी वाचेने चिंतन केलं आणि चोखोबऱ्यांनी देह खाली ठेवला तर चोखोबऱ्यांची हाडं सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायची. जरा थोडंसं पुढे जाऊ का? जनाबाई गौऱ्या बेचत असताना विठ्ठल म्हणून जर का गौरीला हात लावला आणि ती गौरी जर का उचलली आणि कानाला लावली तर विठ्ठल म्हणून गौरीला हात लावला होता. आमच्या जनाबाईंच्या गौऱ्या सुद्धा काय म्हणायच्या? हा नाही, तुम्हाला कोणाला जर का नाही वाईट वाटलं तर एक वाक्य बोलू का तुमची अनुभूती घेऊन? नाही, तुमच्या सर्वांची अनुभूती घेऊन वाक्य बोलू का एक? ती आपली फार मोठी शोकांतिका आहे. आमच्या चोखोबऱ्यांची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणायची. जनाबाईंच्या गौऱ्या नाही, परत एकदा बघा, चोखोबऱ्यांची हाडं आणि जनाबाईंच्या गौऱ्या. आपली शोकांतिका आहे. आपण कीर्तनात जरी बसलो तरी आपली थोबाड विठ्ठल विठ्ठल म्हणत नाहीत का? म्हणतात. बघून दे बरं, मला म्हणतात का एकदा, विठ्ठला विठ्ठला. मी इथलचं नाही बरं का, बाहेरचं सांगितलं. आमच्या नारोळीतले सगळी श्रोतावर्गाची तोंड सगळी विठ्ठल विठ्ठल म्हणतात बरं का, सगळी विठ्ठल विठ्ठल म्हणतात. कारण मला कीर्तन करून अजून मानधन घ्यायचंय असं. जनाबाईंच्या गौऱ्या सुद्धा काय म्हणायच्या? विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या. का? कारण भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाची ताकद आहे. पण भगवान परमात्म्याचं काय करा? नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या. मग महाराजांना विचारलं, महाराज देवाचं जर का नाम घेण्याकरता सांगताय, पण ज्याचं नाव घ्यायचं ते नाव घेतलं तर भगवान परमात्मा आमच्याकरता काय करतो? एक महाभारतातलं गोड उदाहरण. त्या देवाचं जर का नाव घेतलं तर देव काय करतो माहिती का? पण नाव घ्या कळवळीने. कसं घ्या नाव? ही कुठे गुंतला द्रौपदीने माझ्या भगवान परमात्म्याला हाक मारली आणि माझा भगवान परमात्मा द्रौपदीने हाक मारल्याबरोबर मुखाने हाक मारली. त्या द्रौपदीतला सोडवण्याकरता, संकटातून सोडवण्याकरता भगवान परमात्मा तिथे खऱ्या अर्थाने काय झाला? धावून आला. पण त्याच्याकरता तुमच्या माझ्या तोंडाला भगवंताचं काय आलं पाहिजे? नाम आलं पाहिजे, नाम आलं पाहिजे, नाम आलं पाहिजे. पण नाम किती आलं पाहिजे माहिती का? एवढं नाम आलं पाहिजे, एवढं नाम आलं पाहिजे की ते नाम घेता घेता एक दिवशी आपण नामस्वरूपच झालं पाहिजे बरं का. ते मला वाटते तुकोबऱ्यांचा अभंग काय? मला वाटते उद्या रामनवमी. एक तुकोबऱ्यांचा गोड अभंग आहे. राम म्हणता रामची होईजे आणि पदी बैसुनी. हा हा हा, ती नामाची किती ताकद आहे माहिती का? राम, उद्या रामनवमी बरं का. माझ्या भगवान श्री प्रभू रामचंद्राचं मुखाने जर का नुसतं राम 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 नाम चिंतन केलं तर माझ्या रामनामामध्ये एवढी मोठी ताकद आहे. आपण स्वतः राम झाल्याशिवाय राहणार नाही आणि राम पदावरती बसल्याशिवाय राहणार नाही. ही माझ्या रामनामाची ताकद आहे. म्हणून प्रत्येकाने रामनवमीचा उत्सव काय करायचा आहे? साजरा करायचा आहे. मग महाराज, ज्या रामनामाने आम्ही राम पदावरती बसणारे, पण ज्या रामाचं नाम आम्हाला घेण्याकरता सांगताय आणि ज्या रामाची रामनवमी साजरी करण्याकरता सांगताय, पण ज्याला राम म्हटलं जातं, राम म्हटलं जातं, राम नेमकं कोणाला म्हणावा
ऐका रे दादा, राम कुणाला म्हणावा? ऐका ऐका, जो एक बाणी, एक पत्नी आणि एक वचने आहे, मला वाटते की त्याला राम म्हणावा. आणि या वचनाची परिपूर्णता आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत रामाने केली, म्हणून त्याला राम म्हणावा. आणि त्या रामनामाची ताकद किती, ताकद किती. पण त्याच्याकरता एकदा भजन करा. रामपदावरती बसायचं असन, एकदा विनंती सर्वांना, रामपदावरती बसायचं असन तर माझ्या रामनामात एकदा भजन करा. सर्वांनी भजन करा रामनामात. ही श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय 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 राम. रामनामाचं ज्यांनी भजन केलं तो राम स्वरूप झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी नामाची ताकद आहे. म्हणून तो निळोबाऱ्या म्हणतात, नाम वाची, वाचीने देवाचं चिंतन करा. एवढंच नाही झालं तर श्रवण कीर्ती, आणि कीर्ती भगवंताची श्रवण करा. पण करत असताना पावले चित्ते समान, समान पावलं धारण करा. आणि मग निळोबाऱ्याने विचारलं, 11 वाजून गेल्या, कीर्तनाची वेळ संपली. असं नाम वाचे, श्रवण कीर्ती ही जर का भक्ती केली तर महाराज आम्ही ज्या काळ सार्थक्य करता प्रयत्न करतोय तो काळ सार्थक होईल का? निश्चित होईल. अभंगाचं द्वितीय चरण काळ सार्थक केला त्याने.
पर्यंत चाल गेले बरं का. आता एवढी गोड चाल झाली, आता आपण आपली गोडी फिकी पडणार आहे. आता आपण समोर पकड जाऊ त्याच्याकरता बरं का. तुमच्या गोडीच्या पुढे आमची गोडी फिकी पडणार आहे. काळ सार्थ केला तिने धरिला म्हणे विठ्ठल, पण मनात विठ्ठल धरत असताना कसा धरायचा, कीर्तनाचा समारंभ निरदंब सर्वता. आणि अशा प्रकारचं जीवन जगलं. आणि मग मात्र निळोबऱ्या म्हणतात हरी निळमणी स्वरूप सिद्धी निळमणी स्वरूप गायकांची दिलगिरी भैरवीची सूर दिली कधी नंतर योग पाहू कोणी या ठिकाणी निळोबऱ्या म्हणतात निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरीच्या नामे काळ सार्थक केला त्याने धरिला म्हणे विठ्ठल असा हा निळोबऱ्यांचा अत्यंत गोड मर्यादित वेळेमध्ये ज्या अल्पश बुद्धिमत्तेप्रमाणे तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. कीर्तनरूपी सेवेची परिपूर्णता गोड बोलून 15 मिनिटं जास्त घेतले. दिलगिरी व्यक्त करतून कीर्तनाची परिपूर्णता पुन्हा एकदा संयोजक आयोजक कार्यकर्ते अन्नदाते देणगीदार दंडवत प्रणिपात माझे सर्व
सहकारी दंडवत प्रणिपात. आणि उद्यापासून आणखी एक विनंती, सुरुवातीला बोलून गेलो, महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार येतात, पण येत असताना असा धर्ममंडप थोडा थोडा पुढं मला मोकळा दिसतोय. उद्यापासून तो मोकळा दिसला नाही पाहिजे. उद्यापासून प्रत्येकाने येत असताना एकट्याने यायचं नाही, एका बरोबर तिघांना घेऊन यायचं, म्हणजे आपला धर्ममंडप फुल भरल्यासारखा वाटेल. तिघांना येताना घेऊन येतं. काही म्हणते महाराज कुठून घेऊन यायचे, बरं नका ना काय ना, पण तुम्ही तरी या, नाही तर तुम्ही बंद होता, नाही तर असं नका करू. पण सर्वांना विनंती, गोड अशा प्रकारचा माहोल. पुन्हा एकदा सर्वांच्या पुढे दंडवत प्रणिपात. माझ्या हरिकीर्तनरूपी सेवेची परिपूर्णता अनेक या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या पुढे दंडवत प्रणिपात आणि कीर्तनरूपी सेवेत या ठिकाणी समारोप करतो. जाता जाता एकदा तुकोबारांचं भजन आणि समारोपाकडं. श्री तुकाराम भजन झाले. ज्ञानेश्वर माऊली झाले का मग म्हणा की ज्ञानेश्वर अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 वर्ष 26वे सप्ताहातील पहिल्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा हरिभक्त परमस्नेही श्याम सुंदरजी महाराज ढवळे यांनी उत्कृष्ट अशा प्रकारे आपली सेवा केलेली आहे. समस्त ग्रामस्थ नारोळी यांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. यांचा महाराजांचा या ठिकाणी श्रीफळ आणि शाल देऊन सन्मान होत आहे. आबा या कीर्तनाचे जे सौजन्य आहे ते श्री विठ्ठल भिकोबा कोंडे आणि श्री फक्कड भास्कर डमे यांच्या वतीने आहे. या देणगी देणाऱ्यांचाही मी ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे उद्याचे जे कीर्तन आहे ते हरिभक्त पारायण शालंताई महाराज होमे केडगाव यांचं 9 ते 11 या वेळेमध्ये कीर्तन होणार आहे. त्यांचे जे कीर्तन सौजन्य आहे ते श्री काशीनाथ एकनाथ कोंडे यांच्या वतीने आहे. त्याचप्रमाणे त्यांचे जे उद्याचे जे प्रवचन आहे ते हरिभक्त पारायण संजय महाराज कुतवळ यांचे आहे. त्याचप्रमाणे आजचा सकाळचा जो नाश्ता दुपारची पंगत होती रोहिदास सोपाना कोंडे, संध्याकाळची पंगत श्री किरण मोंडमे यांची होती. या अन्नदात्यांचा ग्रामस्थांच्या वतीने तसेच भजनी मंडळाच्या वतीने मी आभार मानतो. त्याचप्रमाणे उद्या सकाळचा जो नाश्ता आहे तो श्री राज मोहम्मद दस्तगीर इनामदार, दुपारची पंगत श्री शिवाजी बाबूराव डमे, संध्याकाळची पंगत श्री शिवाजी संभाजी खांडाळे यांचे आहे. आजचा जो जागर आहे तो नारोळी कोरोळी दंडवाडी यांचा सार्वत्रिक जागर होईल. त्याचप्रमाणे या कीर्तनाला आवर्जून उपस्थित हनुमंतजी वाबळे, संतोषराव काटे, अनिल महाराज हांडे, अनिल महाराज चांदगुडे या सर्वांचं ग्रामस्थांच्या वतीने मी आभार मानतो. गणेशजी रसाळ यांचाही मी या ठिकाणी आभार मानतो. पुंडली करू हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु